बीड लोकसभा मतदारसंघाची लढाई खरं तर अटीतटीची होती आणि विजयी उमेदवार जे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आपण पाहतोय बजरंग बाप्पा सोनवणे नुकता जयंत पाटलांनी बजरंगबली आम्हाला पावला असं वक्तव्य केलं होतं। खरं तर अटीतटीची लढाई होती, सातत्याने आघाडी बिचाडी होत होती मतदारसंघात। विजय मिळालेला आहे, कसं पाहताय? बीड जिल्ह्यातल्या जनतेने एवढं भरभरून प्रेम दिलं की बीड जिल्ह्यातल्या जनतेनं जे प्रेम माझ्यावर दिलं त्या प्रेमाची उतराई शेवटच्या क्षणापर्यंत मी काम करून करणार। बरं, विजय मिळाल्यानंतर सर्वप्रथम काम कोणतं हाती घेणार? आता विजय मिळाला आहे, मिळाल्यानंतर नाही, आज विजय मिळाला आहे। विजय मिळाल्यानंतर बीड जिल्ह्याचं जे मागासलेपण आहे, बीड जिल्ह्याची जी ओळख ऊसतोड मजुरांचा जिल्हा केलेली ती मी बदलण्याचं प्रामाणिकपणे काम करणार। बरं, ज्यावेळेला विजय मिळालेला आहे, विरोधकांनी ज्यावेळेला पराभव झालेला आहे त्यांचा महायुतीमधील, मराठा आंदोलन असेल, संविधान बदलाची जी भाषा होती, त्याच्यानंतर या सगळ्या कुठेतरी घडामोडींमुळे आमचा पराभव झाला असं ते मान्य करतात। याकडे ते कसं पाहतात? त्यांचा पराभव त्यांच्यामुळंच झालेला आहे, त्यांचं नाकर्तेपण आहे, विकासाच्या बाबतीत काही केलेलं नाही आहे। आता फक्त खोटं बोलणे करणे। आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी महाराष्ट्रामध्ये असं वातावरण तयार केलं आहे की त्यांच्या ताकदीवर सर्वोत्कृष्ट महाराष्ट्रामध्ये वातावरण एवढं चांगलं झालं, त्याचा फायदा आम्हाला झालेला आहे। आता हे काहीतरी वेगळ्या पद्धतीचं ट्रीटमेंट करणार, कुठं काहीतरी बोलणार, पण हा विषय नाही आहे। आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सर्व नेते, इंडिया आघाडीचे सर्व नेते एकत्रित येऊन सर्वांनी ताकद मला दिली आणि बीड जिल्ह्यातल्या जनतेनं विशेष करून खूप मोठं प्रेम केलं आणि प्रेम करून माझा हा विजय झालेला। बीड या लोकसभेपूर्वी बीड जिल्हा सातत्याने गाजत होता, तो म्हणजे दंगली असतील, त्याच्यानंतर हिंदू मुसलमान राडे असतील, त्याच्यानंतर आपण पाहतो की मराठा ओबीसी वाद असेल, या सगळ्याचा फटका कुठेतरी महायुतीला बसला असं वाटतं? हे प्रत्येक वेळेस ही जी भांडणं लावायचं काम आहे ती महायुतीच्या घटक पक्षांनी, महायुतीतल्या सर्व नेत्यांनी करायचं काम याच्या अगोदर केलेलं आहे। त्याच्यामुळं त्याचा सर्वजण म्हणले तुम्ही जातीपातीचं राजकारण करतात, कुठंतरी हिंदू मुस्लिम करताय, तसं आता केलं त्यांनी मराठा ओबीसी केलं। आता ओपन ओबीसी नाही केलं त्यांनी, मराठा विरुद्ध ओबीसी केलं, पण ओबीसी मीन्स कोण हा विषय नाही ठेवला, याच्या शेवटपर्यंत ते बोलले नाहीत। ओबीसीच्या समाजाला सुद्धा भैकवायचं काम केलं आणि ओबीसी समाजाच्या मनात जातीपातीचं विष काम पेरायचं काम या महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या विरोधात कसं काम केलं पाहिजे हे सांगायचं काम महायुतीच्या सर्व नेत्यांनी केलं। एक शेवटचा प्रश्न आहे, पंतप्रधानांच्या अनेक सभा या महाराष्ट्रामध्ये झाल्या होत्या, मात्र या सभा होऊन सुद्धा त्यांच्या सभांनी प्रादुर्भाव पाडला नाही असं वाटतं? पंतप्रधानांच्या सभेने काही प्रभाव पडायचं कारण नव्हतं की पंतप्रधानांचं असं कुठलंच काम आमच्या जिल्ह्यासाठी असं सांगावं असं एखादं काम नव्हतं की ज्या पंतप्रधानांचं एवढं मोठं काम केलं। उलट आमच्या इथं उसाला भाव कमी का मिळतो, साखर निर्यात बंदी केली, कांद्याला भाव का मिळतो, कांद्याचा निर्यात बंदी केली, त्याच्यामुळे शेतकरी प्रचंड चिडलेला होता, महागाईची ती कळस गाठलेला होता, त्याच्यामुळे पंतप्रधानामुळे कुठं एखादं काम चांगलं झालं असं नाही। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। हे होते बीड लोकसभा मतदारसंघातील खासदार बजरंग बाप्पा सोनवणे, ज्यांनी आपण पाहतोय या पंकजा मुंडे यांच्या विरोधात मोठा विजय मिळवलेला आहे। दरम्यान या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही मायमहाराष्ट्र.com लॉगिन करा।